मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,618 वरती. 21,618 वरती निफ्टीने आजच्या दिवशी फायनल क्लोज दिला. तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं होतं? सकाळच्या वेळेला आपण बघितलं की मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं आणि जवळजवळ मार्केटने 21,500चा सपोर्ट पण आजच्या दिवशी ब्रेक केलेला होता. ब्रेक केला पण त्याच्या खाली मार्केट थांबलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायची, 2 वेळेला मार्केटने प्रयत्न केला 21,500च्या खाली जाण्यासाठी, पण गेलं नाही मार्केट. तिथूनच एक रिव्हर्सल दिला. म्हणजे प्रत्येक वेळेला जी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये व्हायची तीच झाली. इथे पण बघा मार्केटने सपोर्ट घेतला, इथे पण बघा मार्केटने सपोर्ट घेतला, या ठिकाणी पण बघा मार्केटने सपोर्ट घेतला, आजच्या दिवशी पण बघा मार्केटने सपोर्ट घेतला. 4 वेळेला मार्केटने या ठिकाणी काय घेतलेलं आहे? सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे मार्केट ह्या लेवलच्या खाली जाण्याच्या तयारीतच नाही आहे. मार्केटमध्ये जे मोठं करेक्शन आपल्याला पाहिजे असतं, जर मार्केट एका ट्रेंडला पकडून चालतं आहे तर तिथे जे मोठं करेक्शन आपल्याला पाहिजे असतं ते मार्केटमध्ये येतच नाही आहे. ठीक आहे, मार्केट कंटिन्यू वरतीच जात आहे. बॉटमपासून जी मार्केटने रॅली दिली त्यामध्ये एकदाही मोठं करेक्शन मार्केटने दिलेलंच नाही आहे आणि ह्या वेळेला पण देण्याच्या मार्गावरती दिसतच नाही आहे. जर हा सपोर्ट ब्रेक झाला असता, मार्केट त्या ठिकाणी क्लोज झालं असतं तर मार्केटमध्ये सिलिंग कंटिन्यू राहिली असतं. पण तसं या ठिकाणी होत नाही आहे. मार्केट काय होतं आहे, या 300 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करतं आहे. 300 पॉईंटची रेंज आहे म्हणजे खालच्या साईडला सपोर्ट 21,500, वरती रेजिस्टन्स 21,800. मार्केटमध्ये पाहिजे तसं विकनेस अजून पण नाही आहे, कारण की ही जी लेवल आहे 21,500 त्याच लेवलमध्ये मार्केटमध्ये बाउन्स येतो आहे आणि एक चांगला रिव्हर्सल पुन्हा आजच्याच दिवशी याच लेवलपासून झालेला आहे. मागील काही दिवसांपासून आपण काय म्हणतो की मार्केटने हा सपोर्ट ब्रेक करायला पाहिजे तर मार्केटमध्ये सेलिंग वाढणार, पण तो सपोर्ट ब्रेक होत नाही. आज झाला तर क्लोजवरती आला. ठीक आहे, आजच्या दिवसाचा कॅन्डलचा लो सांगतो मी तुम्हाला किती होता, की मार्केट तिथपर्यंत आजच्या दिवशी गेलेलं होतं. आजच्या दिवसाचा लो जर आपण बघितला 21,448 इथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. 21,448 हा मार्केटचा आजचा होता लो. म्हणजे 21,450पर्यंत मार्केट गेलेलं होतं खाली, पण क्लोज कुठे आला बघा 21,618 वरती जाऊन क्लोज दिला आहे मार्केटने. सपोर्ट ब्रेक केला पण थांबलंसुद्धा नाही त्या ठिकाणी मार्केट. तुम्ही बघाल 5 मिनिटांमध्ये पण आपण बघणार आहे की मार्केटने सपोर्ट ब्रेक केला, तसंच रिव्हर्सल पण तिथून झाला. तर ह्या लेवल किती कामी येत असतात बघा, ह्या लेवलच्या असतात ना, किती कामी येत असतात. कसं सपोर्टसारखं त्या लेवल काम करत असतात. प्रत्येक वेळेला त्याच लेवलपासून कसं बाउन्स घेतं आहे मार्केट. तर ही लेवल अजून पण महत्त्वाची. समजलं तुम्हाला? मार्केट इथून वरती पण जाऊ शकतं, 21,800पर्यंत पण जाऊ शकतं. मार्केटमध्ये विकनेसच नाही आहे. आणि मार्केट अजून वरती जाण्याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो रिलायन्स. मी तुम्हाला आजच्या दिवशी इथे रिलायन्सचा पण चार्ट दाखवणार आहे, त्यावरून तुम्हाला समजेल, खूप काही गोष्टी लक्षात येतील. आज पॉईंटचं कंट्रीब्युशन जर बघितलं रिलायन्सचं जास्त होतं निफ्टी 50मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला एक वेळेला रिलायन्सचा चार्ट दाखवतो. 8 ते 10 दिवस झाले ह्याच लेवलला येऊन सपोर्ट घेतो आहे. 2570 75 ह्या लेवलच्या आसपास येऊन सपोर्ट घेतो आहे. या सपोर्टला ब्रेकच करत नाही आहे. आणि हा रिलायन्सचा आहे सप्लाय झोन. इथे कन्सोलिडेशनमध्ये होता, वरती ब्रेकआउट द्यायचा, ब्रेकआउट फेल, ब्रेकआउट द्यायचा, ब्रेकआउट फेल. कॅन्डलला प्रत्येक वेळेला इथे शॅडो बनायची. आणि आजची कॅन्डल बघा किती स्ट्रॉंग कॅन्डल या ठिकाणी बनलेली. हा बनलेला आहे एक स्ट्रॉंग ब्रेकआउट. याला आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग ब्रेकआउट. मला वाटलं होतं की रिलायन्सने 8 ते 10 वेळेला इथे सपोर्ट घेतलेला आहे, सपोर्ट वीक झालेला आहे. हा सपोर्ट ब्रेक झाला तर रिलायन्समध्ये सेलिंग वाढेल आणि पुन्हा खालचे लेवल आपल्याला रिलायन्समध्ये मिळतील, पण तसं काही झालं नाही. ठीक आहे, बघा ह्याच लेवलपासून 2575 लेवलपासून बघा या रिलायन्सने आजच्या दिवशी जबरदस्त रॅली दिली आणि ज्या पहिल्या कॅन्डल होत्या पूर्ण त्यांना अँगल करून टाकलेलं आहे. मग इथे काय समजतं आपल्याला? स्ट्रेंथ आहे रिलायन्समध्ये, हे समजतं आपल्याला. आणि क्लोजिंग बघा या सप्लाय झोनच्या वरती आली आजच्या दिवशी. 2 वेळेला प्रयत्न केला पण तिथे शॅडो बनली, सेलर आले. पण आज जी कॅन्डल बनते नाही, स्ट्रॉंग ब्रेकआउटची कॅन्डल आहे आणि या स्टॉकचा सपोर्ट आज निफ्टीसाठी मिळाला आणि निफ्टीमध्ये 21,500 लेवल पण वाचलेली खाली, लक्षात घ्या. नाहीतर रिलायन्समध्ये सेलिंग झाली असती. HDFC बँक तर एवढी स्ट्रॉंग दिसत नाही आहे. रिलायन्सच्या तुलनेमध्ये HDFC बँक एवढी स्ट्रॉंग दिसत नाही आहे. रिलायन्स स्ट्रॉंग आहे. पॉईंटचं कंट्रीब्युशन जर बघितलं तुम्ही तर रिलायन्सचं जास्त. जसं 2600ची लेवल ब्रेक केली, एक जबरदस्त रॅली नंतर आली मार्केटमध्ये. शेवटच्या काही क्षणांमध्ये ताबडतोब रिलायन्सवरती गेलेला होता. आता हा जो ब्रेकआउट आहे ह्या ठिकाणी जसं रिलायन्स क्लोज झालेला आहे, तर येणाऱ्या दिवसांमध्ये याच्यामध्ये मोठे टार्गेट असतील. येणाऱ्या दिवसांमध्ये मोठे टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतात. पहिलं टार्गेट तर असू शकतं 2720पर्यंत. शॉर्ट टर्मसाठी हे टार्गेट असू शकतं 2720. लाँग टर्मसाठी टार्गेट 3,000 रुपये. आता तुम्ही म्हणणार ताबडतोब येणार का? नाही, थोडा वेळ पण लागू शकतो.
काही महिने पण त्यामध्ये जाऊ शकतात. पण मला तर वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये हा स्टॉक जवळजवळ 3000पर्यंत पण जाऊ शकतो. आणि शॉर्ट टर्मसाठी 2720 ही लेवल पण रिलायन्समध्ये येऊ शकते. येईलच असं नाही, येऊ शकते. अंदाज माझा प्रोजेक्शननुसार जो रिलायन्स इथे थांबला, एवढ्या दिवस त्याने घालवले इथे आणि नंतर तो मोमेंटमला कंटिन्यू करतो आहे, त्यानुसार 2720पर्यंत रिलायन्स जाऊ पण शकतो. फक्त सस्टेन व्हायला पाहिजे. असं नाही की ही बाईंग आली आणि उद्याच्या दिवशी तशीच जर सेलिंग रिलायन्समध्ये झाली तर तो खाली पण येऊ शकतो. शेवटी मार्केट आहे, काही पण होऊ शकतं. समजतं तुम्हाला. पण काय दाखवतं, पण ही जी कॅन्डल बनली आजची, ही काय दाखवते, रिलायन्समध्ये स्ट्रेंथ येते. हे दाखवण्याचं कारण काय, या स्टॉकचा सपोर्ट आजच्या दिवशी निफ्टीला मिळाला आणि निफ्टी रिकवर पण झाली वरती. समजतंय ना तुम्हाला. पुन्हा आपण येऊ निफ्टी 50च्या चार्टवरती. 21,500ची लेवल आजच्या दिवशी पण या ठिकाणी प्रोटेक्ट झालेली, म्हणजे याच्या खाली निफ्टी गेली नाही, लक्षात घ्या. याच रेंजमध्ये 200-300 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करतं आहे. असं पण होऊ शकतं की येणाऱ्या दिवसांमध्ये ताबडतोब हा हाय पण ब्रेक होऊ शकतो. लो ब्रेक होण्याऐवजी हाय ब्रेक होईल आणि मार्केट पुन्हा 22,000च्या वरती पण निघून जाणार. पुढे येतं बजेट. मार्केटमध्ये बघताय तुम्ही व्हॉलॅटिलिटी वाढलेली आहे. मार्केटमध्ये अप साईडला पण मूव्ह येतात, डाऊन साईडला पण मूव्ह येतात. पण मार्केटमध्ये जो विकनेस असतो, जे करेक्शन असतं पाहिजे तसं, ते मिळतच नाही आहे. तर एखाद्या वेळेला 2024 वर्षामध्ये पण चांगली रॅली मार्केटमध्ये येऊ शकते, अपेक्षित आहे. समजतं आहे. मग उद्याच्या दिवशी आपण मार्केटमध्ये कसा प्लॅन केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण बाय करणार, कोणत्या ठिकाणी सेल करणार, त्यासाठी जाऊ आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजच्या दिवशी सकाळी काय झालेलं होतं, मार्केट झालेलं होतं फ्लॅट ओपन. आजच्या दिवशी ओपनिंग कशी होती मार्केटची, फ्लॅट ओपनिंग होती. फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर काय झालं, ताबडतोब मार्केट खाली गेलं. ताबडतोब मार्केट खाली गेलेलं होतं. मार्केटमध्ये ताबडतोब ट्रेड घ्यायचं नाही, हे मी तुम्हाला नेहमी सांगतो. ही जी कॅन्डल होती ती वरती गेली कुठपर्यंत, 21,565 ही लेवल एक रेजिस्टन्स होती, तिथपर्यंत गेली. त्यानंतर मार्केटमध्ये ताबडतोब सेलिंग झाली. इथे सपोर्ट ब्रेक झालेला होता बघा. हा जो सपोर्ट होता ना, जो अचानक मार्केटमध्ये फॉल आला, या ठिकाणी इथे मार्केट गेलेलं होतं 21,450पर्यंत आणि ताबडतोब रिव्हर्सल दिला. हा रिव्हर्सल दिसेल तुम्हाला की ह्या ठिकाणी जे मार्केट खाली आलं, ताबडतोब रिव्हर्सल देऊन टाकलं मार्केटने, गेलं नाही. आणि आपण इथे म्हणत होतो मग की इथे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनू शकतो की मार्केट ह्या लेवलला जात आहे, रेजिस्टन्स घेत आहे, तो रेजिस्टन्स ब्रेक झाला तर मार्केटवरती जाऊ शकतं, रिव्हर्सल त्याच्यामध्ये येऊ शकतो. पण नाही आला. मार्केट काय झालं, रेंज बाउंड साईडवेज झालं. तुम्हाला सकाळच्या वेळेला मी ऑप्शन चाईन बघून पण सांगितलेलं होतं की ते एक स्ट्रॅडल डिप्लॉय झालेलं आहे. मार्केट 21,500 ते 21,565च्या रेंजच्या दरम्यान राहू शकतं, ह्या रेंजच्या दरम्यान राहू शकतं, असं मी सकाळी पण तुम्हाला म्हटलं होतं. मार्केट बरोबर बघा, मार्केटने खूप वेळ घालवला इथे. 565च्या वरती मार्केट जात नव्हतं. पुन्हा एक अटेम्प्ट होता मार्केटचा 21,500ला ब्रेक करण्यासाठी, इथे खाली गेलेलं होतं पुन्हा, पण नाही जाऊ शकलं तिथं. ठीक आहे, त्या लेवलच्या खाली गेलेच नाही मार्केट, त्या लेवलच्या खाली गेलेलंच नव्हतं. मग इथं काय, एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली. इथे बघा जे प्राईसचं फॉर्मेशन होतं आहे कसं, लो राहायचं, ट्रेंडला समजण्यासाठी स्लोली हळूहळू मार्केट खाली जायचं, पण बॉटम लेवून सपोर्ट घ्यायचं. इथे पण तसंच झालं. लास्टला मार्केटने सपोर्ट घेतला, पुन्हा पुलबॅक दिला, पुन्हा इथून रिव्हर्सल दिला, पुन्हा इथून वरती गेलं. या ठिकाणी हे फॉर्मेशन चेंज झालेलं होतं. हे जे फॉर्मेशन होतं इथून चेंज व्हायला सुरुवात झालेली होती. आता ज्यांना प्राइस ॲक्शन समजते ते बरोबर इथे ट्रेड घेत असतात, छोटं का होईना प्रॉफिट ते मिळवत असतात. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ते ट्रेंड रिव्हर्सल कसा झाला होता, तर हे स्ट्रक्चर इथे चेंज झालेलं होतं. इथे स्ट्रक्चर हे चेंज झालं होतं की मार्केट ह्या ट्रेंड लाईनचा काय घ्यायचं, पहिलं रेजिस्टन्स, इथे रेजिस्टन्स घ्यायचं बघा प्रत्येक वेळेला. पण इथं काय झालं, नंतर हे फॉर्मेशन चेंज झालं. इथे जे लो राईज बनत होते, नंतर या ठिकाणी काय झालं, हायर लोज बनवायला सुरुवात झाली. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट पण मिळाला. मार्केटमध्ये शार्प मुवमेंट आली 2 वाजेच्या आसपास. 2 वाजेपासून मार्केटने रिकवर व्हायला सुरुवात केली. लाईव्हवरती असताना मी तुम्हाला सांगितलं पण होतं बघा की मार्केट आहे ना 2 ते 2:30च्या दरम्यान काय होत असताना थोडंसं एक अपमूव किंवा डाऊन साईडला मूव देत असतं. मी तुम्हाला मागच्या दिवसाचे चार्ट पण दाखवलेले होते की कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी ह्या टायमिंगच्या दरम्यान होते, 2 ते 2:30च्या दरम्यान. आज पण सेम तसंच झालेलं आहे. त्याच नंतर मार्केटमध्ये ही रॅली आलेली होती आणि नंतर मार्केटने बघा हा जो रेजिस्टन्स होता, ज्या ठिकाणी मार्केट सारखं अटकायचं, रेजिस्टन्स घ्यायचं, ही लेवल बघा 21,565, त्या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला होता. इथे पण एंट्री घेऊ शकले असते तुम्ही की जर मार्केटवरती जात आहे, इथं ब्रेकआउट देतं आहे, पुलबॅक येतो आहे, या पुलबॅकमध्ये जरी गेले असते तुम्ही तर प्रॉफिट बनलं असतं. हा एक रेजिस्टन्स होता, इथे बघायचं होतं तुम्हाला की प्राईस कशा प्रकारचा ब्रेकआउट देते. ठीक आहे, तुम्हाला वाटलं असतं की इथं ब्रेकआउट फेल होतो, तुम्ही ट्रेडला एक्झिट पण करू शकले असते. ते तुमच्यावरती असतं, तुमच्याकडे तुम्हाला चार्ट कसा समजतो आहे, चार्ट तुम्हाला कसा समजतो आहे, कोणत्या जागेवरती एंट्री घ्यायची. मला वाटतं आहे
येणारा हडल आहे, पण इथे मोमेंटम फास्ट येऊ शकतो मार्केटमध्ये. या ठिकाणी मोमेंटम फास्ट येऊ शकतो. का येऊ शकतो ते पण समजलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला मार्केट जे यायचं इथे रेजिस्टन्स घ्यायचं. मग हा रेजिस्टन्स जर ब्रेक करत असेल मार्केट, तर इथे आपल्याला मोमेंटम मिळणार आहे. जर आपण त्या मोमेंटमला कॅच केलं, प्रोबॅबिलिटी काय सांगते की मला जास्त प्रॉफिट मिळू शकतं. मार्केट ताबडतोब वरती गेलं तर मला प्रॉफिट पण जास्त बनेल. मी जो ट्रेड घेतलेला आहे, मी छोटासा स्टॉप लॉस या ठिकाणी लावणार, मला प्रॉफिट जास्त बनू शकतं. 8-10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला, मला मिळणारा प्रॉफिट जे असेल जास्त असेल. ही प्रोबॅबिलिटी हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे या लेवलच्या दरम्यान. का? कारण की मार्केटने खूप वेळ या ठिकाणी घालवलेला होता. आणि जेव्हा पण मार्केट एका लेवलच्या दरम्यान वेळ घालवत असतं, एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचे चान्सेस जास्त बनतात. आणि त्या ठिकाणी येणारा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जो असतो ना, तो मोठा असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. प्राईसच्या बाबतीत असं होतं असतं, तुम्हाला एखादा स्टॉक जरी दिसला, त्यामध्ये पण असंच असतं की स्टॉकने जर जास्त वेळ एका ठिकाणी घालवलेला असेल, तर त्या ठिकाणी मग एक ब्रेकआउट येत असतो किंवा ब्रेकडाऊन येत असतो. दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी बनत असतात. मग मार्केटने 21,565 ही लेवल जेव्हा ब्रेक केली, या ठिकाणी मार्केटमध्ये ताबडतोब एक मोमेंटम आला. हा मोमेंटम मोठा होता, तो मार्केटला घेऊन गेला 21,643 पर्यंत. ही पण लेवल काय होते, एक रेजिस्टन्स होती बघा. इथे दिसेल तुम्हाला या ठिकाणावरून 5, 10, 15 मिनिटांमध्येच मार्केट जाऊन पोहोचलं 21,643 पर्यंत. मग हा मोमेंटम जरी तुम्ही कॅच केलेला असता, तर या ठिकाणी बनलेलं प्रॉफिट मस्त होतं एकदम. समजतंय? रिजेक्शन कुठून आलं? त्याच लेवलपासून आलं. या लेवल कशा काम करत असतात बघा. सपोर्ट कुठे घेतला? 592 वरतीच घेतला. इथूनच पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण मार्केट शेवटी ते या ठिकाणी बंद झालं. समजते तुम्हाला लेवल कशा प्रकारे काम करत असतात. या लेवल तुमच्यासमोर आहे, मी काही चेंज करतो का? नाही. तुमच्यासमोर ड्रॉ करतो, तसेच ठेवलेले असतात. 2-3 दिवस झाले त्या पण ड्रॉ केलेले नाही लेवल. त्या लेवल पण ड्रॉ केलेले नाही 2-3 दिवसांपासून. तसेच ठेवलेले आहे, त्याच आपल्यासाठी काम करतात. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला काय सांगतो तुम्हाला, लेवलनुसार काम करत चला. मार्केटचा ट्रेंड आहे, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा. मार्केट साईडवेज केव्हा होऊ शकतं ते ओळखण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही काय करतात, इथे फसतात. या साईडवेज मार्केटमध्ये फसलं तर काय होतं असतं, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सकाळी दिलं, की जर 21,500चा स्ट्रॅडल सेल झालेला असेल, कॉल आणि पुट सेल झालेला असेल, तर तिथे काय होतं असतं, तुम्ही जर तिथे होल्ड करून बसले, मग जेव्हा प्रॉफिटची वेळ येत असते, तुम्ही तिथे एंट्री घेत नाही. इथं काय, जे ऑप्शन सेलर असतात, ऑप्शन सेलर जे असतात ते प्रॉफिट बनवतात साईडवेज मार्केटमध्ये. इथं थीटा डिकेचा फायदा मिळत होता. जेव्हा मार्केट पुन्हा 21,500वरती आलेलं होतं, जवळजवळ 25 ते 30 रुपयांचा त्यांचा फायदा झाला. एवढा डिके त्यामध्ये झालेला होता. नंतर पण मी त्याला ट्रॅक करत होतो. मग काही जण म्हणतात की ऑप्शन सेलरला फायदा होतो. नाही, नंतर लॉस पण होत असतो. कसा होत असतो, असे मूव जर आले मार्केटमध्ये तर त्याच्यामध्ये लॉस पण होत असतो. मग पण आपल्याला किती रिस्क घ्यायची, त्यामध्ये प्रॉफिट किती घ्यायचं ते ठरवलेलं पाहिजे ना आपण. की आपण असं नाही की मी 60 रुपयांचा ऑप्शन सेल करून बसतोय, तो जातोय 100 रुपयांवरती आणि मी थांबतच बसायचं. 100 रुपयांवरून तो 150 रुपये जातोय, मी थांबतच बसायचं. ही चुकी असते. त्याला ट्रेडिंग म्हणत नाही. ट्रेडिंग जी करायची असते आपण नियमानुसार करायची असते. ट्रेडिंगचे काही नियम असतात, त्यांचं पालन आपण करायचं असतं. समजलं? मग आता उद्यासाठी आपण कसा प्लॅन करणार? आपल्याला वाटलं आहे की आता मार्केट तर बॉटम आऊट झालेलं आहे. ते बॉटम आऊट म्हणजे काही, ते बॉटम बनवला मार्केटने, सपोर्ट घेऊन वरती येतं आहे. मग आपण काय प्लॅन करणार? कोणत्या ठिकाणी कॉल बाय करणार, कोणत्या ठिकाणी पुट आपण बाय केला पाहिजे? तर हे बघा, मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल, आपला पुढचा प्लॅन काय असला पाहिजे, की मार्केट जर ह्याच रेंजच्या दरम्यान फ्लॅट ओपन होत असेल, म्हणजे मार्केट 21,600 किंवा 21,620 किंवा 30च्या दरम्यान या ठिकाणी ओपन होत असेल, हा एक झोन पकडा तुम्ही. 21,592 आणि 21,643 ह्या रेंजच्या दरम्यान जर कुठे ओपन होत असेल उद्यासाठी, ह्या रेंजच्या दरम्यान जर मार्केट ओपन होत असेल, ह्या रेंजच्या दरम्यान जर मार्केट वेळ घालवत असेल, म्हणजे ओपन झालं, वरती जाणार, रेजिस्टन्स घेणार, पुन्हा खाली येणार, ते सपोर्ट घेणार, हा वेळ घालवला तर अजून चांगलं. वेळ घालून जर ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट देत असेल, पुन्हा 21,643 लेवल लक्षात ठेवा, 21,643, तर इथे आपण पुन्हा कॉल बाय करू शकतो. या लेवलच्या वरती आपण कॉल बाय करू शकतो. ही जी रॅली होती, ही मार्केटने बॉटमपासून रॅली दिली, तुम्हाला दिसतंय ना, ही प्राईज ॲक्शन कशी बनत असते. ही प्राईज ॲक्शन इथे अशी बनणार, मार्केट वरती गेलेलं आहे, इथे एक पॉज घेणार मग, आणि आपल्या रॅलीला कंटिन्यू करणार. ते म्हणजे ते ब्रेकआउट जर मिळाला चांगल्या प्रकारचा, प्राईस जर इथे सस्टेन झाली, तर आपण कॉल साईडला पण जाऊ शकतो. इथे आपलं टार्गेट जे असेल पुन्हा 21,675, हे आपलं पहिलं टार्गेट असेल. दुसरं टार्गेट जे असणार आपला 21,708, हे आपलं असेल दुसरं टार्गेट. या 2 लेवलसाठी आपण कॉल साईडला या ठिकाणी जाऊ शकतो. हे टार्गेट आपल्याला मिळू शकतात, मिळायला जास्त पण मिळतील.
जी शॉर्ट कवरिंग रॅली आपण म्हणत असतो, इथे शॉर्ट जर कव्हर झाले कसे होऊ शकतात, 21,600 वरती असलेले कॉल रायटर, या ठिकाणी रायटर 21,600चे कॉल रायटर, त्यानंतर 21,700 वरती असणारे कॉल रायटर, हे जर एक्झिट झाले म्हणजे जे शॉर्ट जर कव्हर झाले तर एक शॉर्ट कवरिंग रॅली पण आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. मग मार्केट 21,700 काय ते 21,800पर्यंत पण जाऊ शकतं उद्याच्याच दिवशी, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, मार्केटवरती सस्टेन व्हायला पाहिजे फक्त, एवढी आपल्याला रॅलीवरती मिळू शकते. पण आपल्याला काय करायचं, इंट्राडेमध्ये प्रॉफिट घ्यायचे. आपण तर काय एवढ्या मोठ्या टार्गेटसाठी थांबणार नाही, कोणी थांबत नसतो. जर तुम्ही 10 पॉईंटचे सेल लावलेला असेल, जास्तीत जास्त तुम्ही 20 पॉईंटचं प्रॉफिट घेतात, 30 पॉईंटचं प्रॉफिट घेतात. तुम्ही काय 200 पॉईंटसाठी थांबत नसतात, कारण की किमती जे असतात फोल्ड अनफोल्ड होत असतात. ठीक आहे, मार्केट काही डायरेक्ट एका डायरेक्शनने जात नसतं, काही वेळेला थांबतं पण एक सांगतोय की मार्केट जर गेलं आपल्या अपमूलं जर त्याने कंटिन्यू केलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं. आपली लेवल तर असणार आहे 21,708, पण ते 21,800 पण जाऊ शकतं उद्याच्या दिवशी. समजतंय तुम्हाला. इथे आपण कॉल साईडचा प्लॅन मग करू शकतो. गॅपअप झालो आपण, काही वेळेला असं होऊ शकतं की उद्या पुन्हा 50-60 पॉईंटने गॅपअप ओपन होऊ शकतं. बहुतेक वेळेला आजकाल मार्केट काय होतं, 100-150 पॉईंटने गॅपअप होतं आहे ओपन. आता ते जर 80-90 पॉईंटने जर गॅपअप झालं पण ते डायरेक्ट 21,700 वरतीच ओपन होणार, 21,700 वरतीच ओपन होणार. म्हणजे काय होईल इथं, मग या ठिकाणी काय होईल, कॉल रायटरचा ट्रॅप होणार. कॉल रायटर पूर्णपणे ट्रॅप झालेले असतील. मग मार्केट तुम्हाला सुरुवातीला वरती जाताना दिसेल, पण त्या फ्लोमध्ये आपण जायचं नाही वरती. एकतर मोठा गॅपअप असतो, त्यामध्ये कधी जंप घ्यायची नसते, मार्केटला सेट होऊ द्यायचं असतं. ठीक आहे, सुरुवातीला 5-10 मिनटे एकदम अचानक मार्केट वरती जातं, ताबडतोब प्रॉफिट बुकिंग येते, मार्केट खाली येत असतं. मग त्या व्हॉलेटिलिटीमध्ये तुम्ही ट्रॅप व्हायचं नाही आहे. मार्केटला सेट होऊ द्या, 20 ते 25 मिनटे वेळ घालू द्या, नंतर मार्केटची डायरेक्शन पकडा, त्यानुसार ट्रेडिंग करा. मार्केट जर वरतून पुन्हा खाली येत असेल, पुन्हा ही लेवल सपोर्टचं काम करेल. डे हाय जो असतो ना तो सपोर्टचं काम करतो, 21,643. ह्या ठिकाणी मग तुम्हाला काही रिव्हर्सल दिसला, तुम्ही पुन्हा प्लॅन करू शकतात कॉल साईडला. ह्या ठिकाणी आपण प्लॅन करू शकतो पुन्हा कॉल साईडला. बॉटम बघायचा, रिव्हर्सल बघायचा, त्यासाठी तुम्हाला प्राइस ॲक्शन समजली पाहिजे. ही प्राइस ॲक्शन जी असते की ट्रेंड रिव्हर्सल केव्हा होऊ शकतो, प्राईस कोणतं फॉर्मेशन त्या ठिकाणी तयार करत असते, माझा स्टॉप लॉस, माझा रिस्क रिवॉर्ड, सर्व गोष्टी यामध्ये मॅटर करत असतात. समजलं. एक कॅन्डल बघून ट्रेडिंग होत नाही कधी. जास्त टॉपला बाईंग करायची नाही, डीपची वाट बघायची मग बाईंग करायची, टॉपमध्ये फसायचं नाही कधीच. समजलं. त्यानंतर पुट साईडला प्लॅन कसा होऊ शकतो आपला, आता ही जी 21,565 लेवल होती पुन्हा सपोर्ट बनेल आपल्यासाठी. हीच लेवल जिथून मार्केटने आजच्या दिवशी ब्रेकआउट दिला, ही लेवल आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. म्हणजे मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि या लेवलच्या खाली ताबडतोब यायला लागलं, 592 पण लेवल ब्रेक केली मार्केटने, तर इथे काही प्राइस ॲक्शन जेव्हा बनेल तेव्हा आपण इथे पुट साईडला प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट पुन्हा असेल 21,500पर्यंत. 21,500पर्यंत आपण टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार. त्यानंतर पुन्हा 21,450पर्यंत. या 2 टार्गेटसाठी आपण इथे ट्रेड घेऊ शकतो पुट साईडचा. प्रॉपर बघायचं आहे, जर मार्केट ह्या लेवलच्या खाली जात असेल, तिथं काही प्राइस ॲक्शन बनत असेल तरच आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार, तोपर्यंत करणार नाही. लक्षात घ्या, या असं मार्केट जे असतं ना, बहुतेक जण याच्यामध्ये ट्रॅप होत असतात. वरती जातं आहे कॉल घेऊ, खाली येतं आहे की पुट घेऊ, याच्यामध्ये ट्रॅप होत असतात. जोपर्यंत तुम्हाला काही प्राइस ॲक्शन लक्षात येत नाही, ट्रेंड लक्षात येत नाही, ट्रेडिंग करू नका. बहुतेक जण अशा व्हॉलेटिलिटीमध्ये खूप ट्रॅप होत असतात. कसं, हे बघा मार्केट खाली आलेलं होतं सकाळच्या वेळेला, पण ताबडतोब एकदम रिव्हर्सल. मग काय होतं, त्या रिव्हर्सलमध्ये तुमचा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे ना, असंच उडून जातो, हिट होतो ताबडतोब. पुन्हा तुम्ही इथे म्हणाल की आता मार्केट खाली आलेलं आहे, इथून वरतीच जाईल. ते अगोदरच तुम्ही संभावना लावतात की वरती जाणार, मग तुम्ही अगोदरच कॉल बाय करतात, ते मार्केट येतं खाली, पुन्हा स्टॉप लॉस हिट करून टाकतं. असं जे व्हॉलेटाईल मार्केट असतं ना, त्याच्यामध्ये ट्रॅप व्हायचं नाही. साईडवेज मार्केटमध्ये ट्रॅप होत नाही. असा ट्रेंड जो असतो ना तो कॅच करायचा, बघायचं ट्रेंड रिव्हर्सल केव्हा होतं आहे, मोमेंटम केव्हा येऊ शकतो, कोणत्या लेवलला क्रॉस केल्यानंतर मोमेंटम जास्त येऊ शकतो ते बघायचं, त्यानुसार एंट्री घ्यायची असते. समजलं. तर पुट साईडचा ट्रेड आपला 21,565च्या खाली बनेल. इथे आपण पुटसाठी प्लॅन करू शकतो. टार्गेट सांगितलंच 21,500 ते 21,450पर्यंत, एवढं टार्गेट आपल्याला यामध्ये मिळू शकतं. आणि फ्लॅट ओपन होऊन कंटिन्युअसवरती जात असेल तर मार्केटवरती रिकवर होणार पुन्हा. ठीक आहे, पुन्हा मग काय, ही लेवल प्रोटेक्ट केली आजच्या दिवशी तर झालं बघा, प्रोटेक्ट केलेली ही लेवल. याच्या खाली मार्केट गेलं नाही. 2 वेळा जाण्याचा प्रयत्न केला मार्केटने, नाही गेलं. मला वाटलं होतं इथून जर 21,500 तुटला तर मार्केट आहे ना
खूप खाली जाणार, खूप जबरदस्त सेलिंग मार्केटमध्ये येऊ शकते. पण नाही झालं तसं, मार्केट गेलं नाही. रिलायन्सने आज पूर्ण बॅलन्स करून ठेवलं. ठीक आहे, रिलायन्समध्ये जी रॅली आली 3.25% वरती होता रिलायन्ससारखा स्टॉक, 3.25% वरती. मग पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तुम्ही, याच्यामध्ये जास्त बसतं ते. निफ्टीमध्ये जास्त येतं पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, मार्केट गेलं वरती निघून. ठीक आहे, लेवल बघायच्या, लेवलनुसार ट्रेडिंग करायची. मार्केटमध्ये पैसा बनवायचा असेल तर अंदाधुंदी पैसा बनत नसतो. मार्केटचे काही नियम असतात, त्यांचं पालन करायचं असतं. आपण लॉजिक असतं, कोणतीही गोष्ट आपण जी करतोय ना त्याच्यामागे काही ना काही लॉजिक असलं पाहिजे. ते लॉजिक ओळखून ट्रेडिंग होत असते. रँडम ट्रेडिंग कधी होत नाही. रँडम ट्रेडिंगमध्ये एक दिवस तुमचा पैसा बनेल. मार्केट आहे ना, मार्केट काय करतं, मागच्या 1 महिन्याचा पैसा जो कमवलेला असतो तुम्ही, ते 1 दिवसामध्ये घेऊन जात असतं. तुम्ही म्हणतात ना की माझं डेली प्रॉफिट होतं आहे, होणार. तुम्हाला तुमच्याकडे कोणतंही स्किल नसताना तुमचा पैसा बनेल मार्केटमध्ये. 1 महिनाभर पैसा कमवाल, पण ते मार्केटला तुम्ही एकाच दिवसामध्ये देऊन याल. असं असतं मार्केट. तिथे लॉजिकनुसार काम करत चला, तर पैसा टिकेल तुमचा. रिस्क रिवॉर्डला फॉलो करायचं, सर्व गोष्टी असतात, नियम फॉलो करत चला. ठीक आहे, आणि मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावत चला. मार्केट तुम्हाला माहिती आहे आजकालचं कसं असतं. मार्केट तुम्हाला रेंज बाउंड दिसेल. आपण म्हणतो डाऊन ट्रेंडमध्ये सपोर्ट ब्रेक झाला तर खाली जाईल, पण ते खाली न जाता ते पुन्हा वरती येईल, जसं आज आलेलं आहे. मग तुम्ही जर स्टॉप लॉस लावलेलं नसेल तर ते नुकसान तुमचं जास्त होणार आहे. त्यामुळे स्टॉप लॉस नक्की लावायचं मार्केटमध्ये. मनामध्ये स्टॉप लॉस लावून काम करायचं नाही. ठीक आहे, मनामध्ये कधी स्टॉप लॉस पकडायचा नसतो. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलला आपण बाय करायचं आणि कोणत्या लेवलला आपण सेल करायचं. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे. तुमच्या चांगल्या चांगल्या कॉमेंट आले की मला पण छान वाटतं, मला पण थोडं मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे व्हिडिओ बघून झाला की व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट पण करायचं आहे, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.